आका वाल्मिक कराड आत आहेच, पण त्यांच्याही आकाला बिनभाड्याच्या खोलीत पाठवल्याशिवाय धस शांत बसणार नाहीत हे स्पष्ट होते. त्यांनी कित्येक वर्षापूर्वी परळी, बीड जिल्ह्यात हत्या झालेल्या, संशयित मृत्यू झालेल्या प्रत्येक कुटुंबाला भेटेन, चेतना कळसेच्या कुटुंबियांनाही भेटणार असं म्हणल्याच्या नंतर आता चेतना कळसे कोण, तिचा मृत्यू कधी झाला होता, केव्हा, कशाने आणि का झाला होता हे कोणालाच माहिती नाही. पण धसांनी नाव घेतलं आणि बस, आता प्रसारमाध्यमं चांगलीच कामाला लागली आहेत. प्रसारमाध्यमं शर्तीने चेतना कळसेचा इतिहास शोधून काढतीलच यात शंका नाही. वाल्मिक कराड गाडीतून रॉयल एंट्री करत आणि त्याच्यामागे मी तू तू करत पुढे पुढे करणारं सुदर्शन घुलेचं टोळकं यांचा काल एक CCTV व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे आता वाल्मिक कराड मुळासकट उपटणार हे मात्र नक्की. पण परळीत कित्येक खून, हत्या, हाणामारी झाल्या, पण राजकीय दबावाने दबलेली अनेक रहस्य सुरेश धसांनी खोदून उलगडण्याचा विडाच उचललाय.